हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यश प्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आज आपल्याला खूप इम्पॉर्टंट चॅप्टर पाहायचा आहे। आज इथे सिमिलॅरिटी, ठीक आहे, हा चॅप्टर पाहायचा आहे। मॅथ सेकंड मधील फर्स्ट चॅप्टर आहे हा, ठीक आहे। मॅथ फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन चलातील रेषीय समीकरणे, आणि हा मॅथ सेकंड मधील फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, ठीक आहे। खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो। या चॅप्टर मध्ये थेरम पण आहे, खूप इम्पॉर्टंट थेरम आहे बीपीटी, ठीक आहे। तर तो थेरम खूप इम्पॉर्टंट आहे। आपल्याला या चॅप्टर मध्ये वेगवेगळे थेरम पण पाहायचे आहेत। तर बघा मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, काय काय शिकायचं आहे, तर ते एक ओव्हरलुक करून घेऊयात। तर बघा, लेट स्टडी, काय काय गोष्टी स्टडी करायची आहे। द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा पाहायचा आहे आपल्याला। त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्यालाच आपण म्हणतो बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। त्यानंतर कॉन्व्हर्ज ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मीन्स बीपीटी थेरमचाच व्यस्त, ठीक आहे, ते पण पाहायचं आहे आपल्याला। त्यानंतर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स। नंतर प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी पाहायची आहे मित्रांनो। त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स पाहायचं आहे। आणि द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन द ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स, ह्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत, ठीक आहे। खूप सोपा चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप एक्झाम मध्ये या चॅप्टर मध्ये भरपूर काही थेरम विचारतात। तर खूप इम्पॉर्टंट थेरम हा आहे बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। हा थेरम जर समजला तर पुढचे थेरम तुम्हाला समजतील। त्यानंतर पायथागोरस थेरम हा चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मध्ये पण या थेरमचा यूज आहे, ठीक आहे। तर हे एकमेकावर डिपेंड चॅप्टर आहेत। सिमिलॅरिटी चॅप्टर समजला तर पायथागोरस थेरम खूप इझी जातो, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला स्टार्ट करूयात। त्या अगोदर आपण काही नववीला ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या आपल्याला गोष्टी पुन्हा डिस्कस करायच्या आहेत। तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, वी हॅव स्टडीड द रेशो अँड प्रपोर्शन। 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही रेशो आणि प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण हा चॅप्टर पाहिलेला आहे। द स्टेटमेंट द नंबर्स a and b are in the ratio m:n is also written as the numbers a and b are in the proportion m:n, ठीक आहे। या m/n लाच आपण m:n ने आपण डिनोट करतो, ठीक आहे, m:n ने। जर 4/5 असेल तर मी याला 4:5 लिहू शकतो, ठीक आहे। तर a and b या नंबरला प्रोपोर्शन मध्ये काय म्हणतो आपण, m:n म्हणत असतो, ठीक आहे। त्यानंतर बघा, फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रियल नंबर, या कन्सेप्ट साठी आपण काय करतो, पॉझिटिव्ह रियल नंबर घेत असतो। वी नो दॅट द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर आर पॉझिटिव्ह रियल नंबर। कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, लेंथ कधी निगेटिव्ह असते का? मी असं म्हणतो का की -5 सेंटीमीटर लेंथ निगेटिव्ह असते का? नेव्हर निगेटिव्ह, ठीक आहे। लेंथ किंवा एरिया मी असं म्हणतो का -400 सेंटीमीटर स्क्वेअर, असं म्हणतो का? हे होणार नाही, कारण लेंथ आणि एरिया कधीच निगेटिव्ह नसतं। म्हणून या चॅप्टर मध्ये जेव्हा आपण रेशो पाहत आहोत, ठीक आहे, रेशो, तर त्यावेळेस नेहमी पॉझिटिव्ह रियल नंबर घ्यायचे, पॉझिटिव्ह रियल नंबर घ्यायचे मित्रांनो, ठीक आहे। तर वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ ट्रायंगल, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, ठीक आहे। एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट असतो, ठीक आहे। तर हा एरियाचा ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे। दुसरा पण हिरोज फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे असेल, रूट ऑफ s इन ब्रॅकेट s मायनस a s मायनस b s मायनस c, ठीक आहे। एरिया ऑफ ट्रायंगलचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, रूट ऑफ s इन ब्रॅकेट s मायनस a s मायनस b s मायनस c। s मीन्स काय असतं, s मीन्स असतं सेमी पेरिमीटर, अर्ध परिमिती असतं। तर हा फॉर्म्युला यूज करायचा नाही, या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला बीपीटी थेरम साठी वगैरे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ठीक आहे। म्हणजे बीपीटी थेरम काढते वेळेस, कारण आपल्याला आता पुढे चालून कसा बीपीटी थेरम डिराइव्ह करायचा ते बघा, ठीक आहे। द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स पाहायचं आहे आपल्याला। बघा, इथे दोन ट्रायंगल दिलेले आहेत, ट्रायंगल एबीसी ज्याची हाईट एडी अँड
बेस BC आहे अँड ट्रायंगल PQR ज्याची हाईट PS अँड बेस QR आहे. इन ट्रायंगल PQR PS is the height and QR is the base. QR काय आहे? बेस आहे. मित्रांनो तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल माहित आहे. एरिया ऑफ ट्रायंगल देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय येतं? हाफ इंटू बेस. बेस काय आहे? BC इंटू हाईट AD. BC इंटू AD. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR त्रिकोण PQR चा एरिया म्हणजे काय येतं? बेस इंटू हाईट. बेस हाफ. बेस काय आहे? QR इंटू हाईट काय आहे मित्रांनो? हाईट आहे PS. ठीक आहे. आता मला यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय येतं मित्रांनो? हाफ हाफ कॅन्सल होणार आहे. BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. काय येतं? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ठीक आहे. बेस इंटू हाईट. ठीक आहे. आणि यांची बेस इंटू हाईट येणार आहे. ठीक आहे. हा येणार आहे रेशो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आता मी जो पहिला ट्रायंगल आहे, ठीक आहे, मी जो पहिला ट्रायंगल आहे या पहिल्या ट्रायंगल मधील बेस B1 घेतो मित्रांनो. लेट बेस ऑफ फर्स्ट बेस अँड हाईट ऑफ लेट बेस अँड हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल आर B1, H1. बेस आणि हाईट काय आहेत? B1 and H1 आहेत रिस्पेक्टिवली. And base and height of second triangle काय आहेत? B2, H2. B2 and H2 आहेत रिस्पेक्टिवली. ठीक आहे. तर काय येईल मित्रांनो? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस याचा घेतलेला आहे मी हा BC. बेस काय घेतलेला आहे? B1 आणि हाईट H1. याचा बेस B2 अँड हाईट H2. हाईट काय घेतलेली आहे? H2. म्हणजे काय येतं मित्रांनो? BC आहे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. काय येतो? रेशो काय येतो? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ठीक आहे. हे झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा यामध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल आपण फाइंड आउट केलेला आहे. जर दोन ट्रायंगल आहेत, फॉर एक्झाम्पल फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन. बघा इथे दोन ट्रायंगल आहेत. ट्रायंगल ABC अँड PQR. ABC चा बेस आहे BC आणि AD आहे हाईट. ठीक आहे. PQR चा बेस आहे QR आणि हाईट आहे PS. हाईट काय आहे? PS. तर मित्रांनो इथे मी म्हणतो की दोन ट्रायंगलची हाईट जर सेम असेल AD इज इक्वल टू PS इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे मीन्स AD इज इक्वल टू काय आहे? AD इज इक्वल टू PS आहे. ठीक आहे. आणि आपल्याला माहित आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय असतं? B1 H1 अपॉन B2 H2 अपॉन B2 इंटू H2. आता H1 अँड H2 सेम आहे. H1 इज इक्वल टू H2 मीन्स काय येणार आहे? B1 अपॉन B2 येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय आहे? H1 इज इक्वल टू H2 आहे. म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल B1 डिवायडेड बाय B2. बरोबर. B1 काय आहे? बेस BC आणि याचा बेस काय आहे? QR. BC अपॉन QR. जर हाईट इक्वल असतील, जर
दोन ट्रायंगलच्या हाईट इक्वल असतील तर त्यांचा रेशो हा त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शनल मध्ये येतो. त्यांचा रेशो हा त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शनल मध्ये येतो. एरियाचा रेशो काय येतो? बेसच्या प्रोपोर्शनल मध्ये. म्हणून तुम्ही मित्रांनो लिहू शकता खाली प्रॉपर्टी. बघा याच्यामध्ये प्रॉपर्टी लिहू शकता यांची. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू triangles having equal height is proportional to their bases. Is proportional to their bases. म्हणजेच काय मित्रांनो, जर दोन ट्रायंगलच्या हाईट इक्वल असतील, जर दोन ट्रायंगलच्या हाईट इक्वल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शनल मध्ये येतो. आता सेकंड कंडिशन आहे. सेकंड कंडिशन बघा, इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे मित्रांनो. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आता सेकंड कंडिशन काय आहे? इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. बघा हा ए बी सी आणि पी ए बी हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी ए बी. ए बी सी आणि पी ए बी मध्ये ए बी ही काय आहे? बेस आहे. बेस म्हणजे सेम बेस आहे. ए बी इज अ कॉमन बेस. ए बी इज कॉमन बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स. दोन्ही ट्रायंगलचा काय आहे? हा कॉमन बेस आहे. जर बेस कॉमन असेल तर एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इज इक्वल टू काय येतो? जर बेस कॉमन असेल तर त्यांच्या हाईटच्या प्रोपोर्शनल मध्ये येतो. मीन्स H1 अपॉन H2 येतो. याची हाईट आहे H1. ए बी सी ची हाईट काय आहे? H1 आणि ए पी बी ची हाईट काय आहे? H2. यांच्या प्रोपोर्शनल मध्ये येतो. म्हणजे मी इथे दुसरी प्रॉपर्टी लिहू शकतो. द रेशो ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस इज प्रोपोर्शनल टू देअर हाईट्स. ठीक आहे, तर इथे प्रॉपर्टी लिहू शकता मित्रांनो. द रेशो of area of two triangles having equal base is proportional to their heights. त्यांच्या हाईट्सच्या प्रोपोर्शनल मध्ये रेशो असतो. ठीक आहे, हे दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो. ठीक आहे, ह्या दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. यावरच आधारित आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करा. बघा मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी, या ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे? हा ए बी पी आर क्यू अँड सी आहे. हा 90 डिग्री आहे. ठीक आहे, बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए बी सी या ट्रायंगलचा एरिया, या ट्रायंगलचा एरिया इज इक्वल टू काय येईल मित्रांनो? एरिया हाफ बेस इंटू हाईट असतं तर हाफ कॅन्सल होणार आहे. मीन्स काय येईल? एबीसी ची हाईट काय आहे? ए आर आणि बेस काय आहे? बी सी. ए आर इंटू बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू. ए पी क्यू, ए पी क्यू या ट्रायंगलची पण हाईट काय आहे मित्रांनो? ए आर आहे. ए आर आणि बेस पी क्यू. ए आर इंटू पी क्यू. ए आर गेट कॅन्सल. बी सी अपॉन पी क्यू येतं. काय येतं? बी सी डिवायडेड बाय पी क्यू. त्यानंतर हा ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल एल एम एन. ट्रायंगल एल एम एन
यांचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DMN आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. DMN यांच्यामध्ये MN हा बेस काय आहे मित्रांनो, बेस इक्वल आहे, बेस समान आहे. जर बेस समान असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या प्रोपोर्शनल मध्ये येतो. हाईट आहे याची LP आणि याची DQ मीन्स LP/DQ येणार आहे. तर बघा LMN बरोबर काय येतं, LMN बरोबर बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट, बेस काय आहे, बेस आहे MN आणि हाईट आहे LP, MN इंटू LP. ठीक आहे. त्यानंतर हा ट्रायंगल आहे DMN यांचा बेस MN आणि हाईट DQ, MN आणि हाईट DQ, MN कॅन्सर, LP/DQ येतं. काय येतं, LP/DQ. त्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप इझी आहे ऍक्टिव्हिटी. हा बघा याच्यामध्ये थर्ड ऍक्टिव्हिटी, M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. सेगमेंट AB चा मिड पॉइंट आहे मित्रांनो, अँड CM इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. CM काय आहे, मेडियन आहे. मिड पॉइंट आहे म्हणजे हे काय करतात, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतं. बरोबर आहे, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतं. तर आपल्याला विचारलेलं आहे AMC आणि एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल AMC विचारलेलं आहे. तर करा बघा मित्रांनो, AMC अपॉन BMC विचारलेलं आहे, BMC. विद्यार्थी मित्रांनो AMC डिवाइडेड बाय BMC विचारलेलं आहे. बघा हा AMC आणि BMC जर मित्रांनो मेडियन काय करते, डिवाइड करते इक्वल पार्ट मध्ये. काय करते, डिवाइड करते इक्वल पार्ट मध्ये. किंवा तुम्ही इथे जर असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ठीक आहे, हाईट इक्वल झाली. या ट्रायंगलची हाईट AMC आणि ABC या दोन्ही ट्रायंगलची हाईट काय झालेली आहे, ही हाईट इक्वल झालेली आहे. त्यानंतर यांचे बेस पण काय आहेत, समान आहेत. AM इज इक्वल टू MB आहे. का, कारण CM ही काय आहे, मेडियन आहे. मेडियन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. मेडियन डिवाइड्स AB in two equal parts. Therefore, AM is equal to MB. AM is equal to MB आहे. ठीक आहे. ड्रॉ CP मी टाकतो. ठीक आहे. ड्रॉ CP परपेंडिक्युलर ऑन AB. AB वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे CP. मीन्स देअरफॉर CP इज दी हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स. दोन्ही ट्रायंगलची काय असेल मित्रांनो, ती हाईट आहे. दोन्ही ट्रायंगलची मीन्स हाईट पण इक्वल झाली आणि बेस पण इक्वल झाले. म्हणजे काय येणार आहे, हा एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC इज इक्वल टू 1:1 मीन्स 1 येणार आहे. ठीक आहे, 1:1 येणार आहे. दोन्हींचा एरिया इक्वल येणार आहे, कारण बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. B1H1 इंटू B1H1 अपॉन B2H2 म्हणजे काय येणार आहे, 1:1 येणार आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. या नंतरचे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो, ते क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.